काय बघायची टाकी झाली जानेवारी कंप्लीट झाली पण रंगरंगोटी झाली पण पाणीच नाही खायला दाराने भारी पंपिंग होत नाही त्या पंपिंगवरती 2 टाकायची युवराज भाऊ युवराज भाऊ भाऊ मुलाला 1.5 महिना लागला असं नाही एलएनटीला पण सांगितलं पाहिजे इतका नागरिकांचा प्रश्न आहे हा एलएनटीची मुदत कधी संपली ना काम आहे कितीतरी वेळा एक्सटेन्शन आहे पंपिंग आहे रोज मुदत कधी संपली विचारून आणि होतंय काय हे पिशवी दादा खरं तर इलेक्ट्रिकच्या बाबतीतला विषय आपलं पालिकेचं मत काय येतं ही जागा MSCBला जर आपण सबस्टेशन इथं करू सबस्टेशनच्या ह्याला पालिकेने जागा द्यायला नकार दिला तर म्हटलं की 5 वर्षानंतर ती जागा MSCBच्या मालकीची त्याच्यामुळे जागा देत नाही आणि आज कोण देत नाही आपण पालिका आणि आज सप्लाय ह्याला घेतलाय पुण्यधामवरनं येवलेवाडीवरनं आणि मार्केट यार्डवरनं ह्या सबस्टेशनला इलेक्ट्रिकचा सप्लाय घेतला म्हणजे फक्त नाही खरं काय आज फक्त विषय काय आपण हे MSCB मालक होती म्हणून जर आपण जर जागा जर देणार नसेल त्यांना शेवटी MSCB सुद्धा काय माहिती तर आपलाच भाग आहे ना इथं काकडे आहेत स्टेशनला जागा दिली आपण फक्त हे पंपिंग स्टेशन या 2 टाक्यासाठी माझं म्हणणं महावितरणला तुम्ही जागा दिली तर इथल्या लोकांचं कमी दाबाने पण लाईट आहे काल मला सांगत होते बिलकुल लोड नाही मीटर घ्यायचं मागणी आली जागा पण आपण दिली आहे फक्त त्यांना डेडिकेटेड याच्यासाठी यूज करा बाकी जनरल पर्पज साठी असं काय पुण्याने कुठे जायचं नाही हो तुम्ही नका असं करू आपण द्या ना जागा नागरिकांना पण सप्लाय नियमित दाबाने मिळेल आणि आपलं पिण्याचं पण होईल असे कुठे जाऊ आरोप पाण्याची काय सप्लायवर 2 टाक्या चालू होत नाही पंपिंग स्टेशन काय अरे काकडे कुठे पारेषण सरकारी पुणे महानगरपालिकेचं एक जलकुंड आहे तिथं सप्लायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ते पंपिंग स्टेशनला आणि काल मी धनकवडी कात्रज वगैरे भागात फिरत होतो तर इथल्या अनेक सोसायटी धारकांनी आणि नागरिकांनी मला निवेदन दिलं की दादा आमच्याकडे नियमित दाबाने लाईट मिळत नाही तर इथं जागा पण आहे आपली कॉर्पोरेशनची इथं तुम्हाला सबस्टेशन पण उभं करायचं आहे जरा नवीन ती पद्धत आहे मी परवा संजीव कुमारला पण सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या नवी मुंबईसारख्या जिथं जागेला खूप महत्त्व आलं आहे तिथं असं कॉम्पॅक्ट जी नवी पद्धत आलेली आहे ते करून तुम्ही हे करा ना उभं करा ना सबस्टेशन नाही पण मला लगेच पाहिजे ह्याच्यामध्ये मी तिथं CMDला सांगेन आपल्या पारेषणच्याकडे येईल ना सबस्टेशन लोकेश चंद्रा इथं किती 33 बायचं कितीचं लागेल टोटल इथं 33 बायचं टाकायचं म्हणतात तर काय हॅलो तुम्हाला विचारतो आपण 33/11 टाकला तर माझा इथल्या पाण्याचाही प्रश्न सुटेल आणि माझ्या इथल्या नागरिकांचाही प्रश्न सुटेल ते त्याला तातडीनं त्याला किती जागा लागेल अतिशय कॉम्पॅक्ट करायची राऊत साहेब का राऊत साहेब 600 स्क्वेअर मीटर 6 गुंठे हा कमिशनर म्हणतात मी देतो 6 गुंठे जागा ठीक आहे
ते तातडीनं अधीक्षक अभियंता अधीक्षक अभियंता मग तुम्ही हे कोण बोलतो? ते चीफ इंजिनियर हे अधीक्षक. अच्छा सॉरी तुमचा एक मिनिट स्पीकरवर घेतो म्हणजे मी आमचे कमिशनर आणि तुमचे पडळकर सांगा. हा सर, या ठिकाणी चालेल सर, करतो. हो सर, 33/11 22/11 सर. 33 लेवल नाही सर इथे, या ठिकाणी 22 आहे. काकडे 33/11 ऐवजी 22/11 केलं तर मला परत इथल्या नागरिकांचा लाईट अडचण येणार नाही. अच्छा मग 6 गुंठे लागेल का 22/11? 6 गुंठे. 6 गुंठे 33ला तेवढीच लागते. आणि 132ला 132ला 2 एकर कमीत कमी करताना. ठीक आहे. आता कमिशनर म्हणतात मी 6 गुंठे जागा 1 आठवड्याच्या आत देतो. आता तुमच्या एसीबी आणि तुम्ही मला ताबडतोब प्रस्ताव पाठवायचा. मी वर्ण संजीव कुमारकडनं मंजूर करतो. ओके, थँक्यू. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.